तर आपण पाहतोय आता या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी बीएसआर आणि डीजीसीए विरोधात तक्रार देण्याचं ठरवलंय आणि पोलीस आता ही तक्रार दाखल करून घेतात का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। युगेंद्र पवार आणि रोहित पवार पोलिसांशी संवाद साधताना दिसतायत। दुसरीकडे या समर्थकांचा ठिय्या आहे पोलीस ठाण्याबाहेर, जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे। या बारामती स्टेशनमध्ये दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुरू असल्याचं पाहायला मिळतं आणि ज्या पद्धतीने एकूण या सगळ्या कार्यकर्त्यांकडे अजित पवारांचे बॅनर्स पाहायला मिळतात आणि पोलीस स्टेशनच्या आतमध्ये आणि पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि कार्यकर्ते देखील आक्रमक झालेले आहेत। काल देखील मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनच्या त्या ठिकाणी देखील रोहित पवार आणि एकूणच अमोल मिटकरी इतर सर्व कार्यकर्ते हे मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला पोहोचले होते आणि त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची मागणी ही केली जात होती। थेट बारामतीमध्ये आपले प्रतिनिधी सागर सुरवसे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सागर, काय सांगाल? या ठिकाणी प्रचंड मोठी गर्दी अजितदादांच्या समर्थकांची दिसते, जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। दुसरीकडे रोहित पवार पोलिसांशी चर्चा करताना दिसत आहे, काय अधिकची माहिती मिळते? आपण पाहिलं की खरं तर गेल्या 20 मिनिटांपासून जे आहे ते आमदार रोहित पवार आणि पोलीस निरीक्षक यादव यांच्यामध्ये चर्चा जी आहे ती सुरू आहे। तर सुरुवातीला आमदार रोहित पवार यांनी त्यांच्याकडे त्यांची जी तक्रार आहे या संपूर्ण घटनेच्या विरोधातली किंवा घटनेच्या संदर्भातली या ठिकाणी पोलीस निरीक्षकांकडे दिलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यानंतर पोलीस निरीक्षकांनी जी आहे ही तक्रार पूर्णपणे वाचून घेतलेली आहे आणि ही तक्रार वाचून त्यानंतर आमदार रोहित पवार जे आहेत त्या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांना म्हणतायत की गुन्हा दाखल करून घ्यावा। कारण ज्या पद्धतीने घटना घडलेली आहे आणि अपघाताचा जो गुन्हा आहे तो दाखल करून घेतला गेलाच पाहिजे होता, किंबहुना तो आमच्या पद्धतीने फिर्याद दिली नसली तरी किमान गुन्हा दाखल करून घ्यायला हवा होता, मात्र आपण घेतलेला नाहीये। त्यामुळे आज आपण या संदर्भातला गुन्हा दाखल करून घ्यावा अशी मागणी जी आहे ती बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यादव यांना आमदार रोहित पवार जे आहेत ते करता आहेत। तर दुसरीकडे त्या पद्धतीने ही घटना घडलेली आहे, त्या घटनेचा तपशील सुद्धा आमदार रोहित पवार जे आहेत ते पोलीस निरीक्षक यादव यांना सांगताना पाहायला मिळत आहे। खरं तर पोलीस निरीक्षक जे आहेत ते आणि आमदार रोहित पवार या दोघांमध्ये देखील बराच वेळापासून चर्चा जी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या चर्चेमध्ये कशा पद्धतीने हा संपूर्ण घटनाक्रम आहे, अपघात आहे की या संदर्भात देखील आमदार रोहित पवार जे आहेत ते संशय व्यक्त करता आहेत आणि त्याचा एक पाठपुरावा म्हणून ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलेला आहे आणि पोलिसांनी या संदर्भात हा गुन्हा जो आहे तो तात्काळ दाखल करून घ्यावा। यामध्ये त्याचबरोबर बीएसआर कंपनी यांच्या विरोधात हा गुन्हा जो आहे तो दाखल करून घ्यावा अशी मागणी आता आमदार रोहित पवार यांनी या ठिकाणी घेतली आपल्याला पाहायला मिळते। तर गेल्या 20 मिनिटांपासून ही चर्चा जी आहे ती सुरू आहे आणि त्याचबरोबर त्या पोलीस निरीक्षकांच्या केबिन बाहेर या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात जमलेले आपल्याला पाहायला मिळतात। हजारोंच्या संख्येने समर्थक जे आहेत त्यांना पोलीस स्टेशनमध्ये या आंदोलनाला बसलेले आपल्याला पाहायला मिळतात आहे। मोठ्या प्रमाणात जोरदार घोषणाबाजी देखील या ठिकाणी करते, अमर रहे अमर रहे अजितदादा अमर रहे, आमदार रोहित पवार तो मागे बढो तुम्हारे साथ, अशा समर्थनार्थ घोषणा ज्या आहेत त्या ठिकाणी देताना पाहायला मिळतात। त्याचबरोबर वकिलांची एक मोठी फौज जी आहे अगदी नक्कीच सागर, या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। सध्याची 2 दृश्य आपण पाहतोय, युगेंद्र पवार आणि रोहित पवार हे पोलिसांशी या बीएसआर आणि डीजीसीए विरोधात तक्रार दाखल करण्यासंदर्भात चर्चा करतायत, गुन्हा दाखल करावा अशी त्यांची मागणी आहे। तर दुसरीकडे या ठिकाणी मोठ्या संख्येनं अजितदादांचे समर्थक पोलीस ठाण्याबाहेर जमलेले आहेत, ते ठिय्या त्यांनी मांडलेला आहे, हातात अजितदादांचे पोस्टर्स घेऊन आम्ही एकवटलेलो आहोत न्यायासाठी सत्यासाठी अशी भूमिकाही त्यांनी मांडलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पोलीस तक्रार दाखल करून घेतात का, गुन्हा दाखल करतात का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। रोहित पवार हे बारामती पोलीस ठाण्यामध्ये आता अजितदादांच्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर बीएसआर आणि डीजीसीए विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आलेले आहेत आणि या संदर्भात आता पोलीस तक्रार दाखल करतात का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणातील दिरंगाई संदर्भात सुद्धा रोहित पवारांनी खरं तर वारंवार संताप व्यक्त केला होता। त्यांनी पत्रकार परिषदांच्या माध्यमातून यावर
अनेक पुरावे सुद्धा दिलेले आहेत आणि आता थेट नागरी विमान वाहतूक महासंचालनालय म्हणजेच DGCA विरोधात FIR दाखल करण्याची मागणी ते करतायत। काल मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात त्यांनी या संदर्भातली मागणी केली होती। तक्रार दाखल करण्यासाठी ते गेले होते, मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केल्यानंतर रोहित पवार हे चांगलेच आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळालं आणि आता बारामतीमध्ये ते आलेले आहेत। मोठ्या संख्येनं अजितदादांचे समर्थक इथे दिसत आहेत।